विचार करा, जर बौद्ध माणूस एससीचा माणूस दुसऱ्या राज्यात गेला तर त्या राज्यामध्ये त्या प्रकारचं रिझर्वेशन डोमिसाईलच्या आधारे देता येत नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. परंतु ह्या महाराष्ट्रामध्ये 2 प्रकारे सर्टिफिकेट घेतले चाललेत आणि त्याही पुढे जाऊन मला सांगायचंय की कोण आहे ते प्रमाणपत्र मिळवणारे. जर तुम्हाला दाखवले तर धक्का बसेल, धक्का. हे आहे प्रमाणपत्र कास्ट व्हॅलिडिटीचं. कुणाला दिलंय तर हे आहे जामकर संग्राम प्रतापराव. हे कास्ट व्हॅलिडिटी. हे कोण आहेत? जरंगे, आप तो माफी मागना पडेगा भाई. एक दिवस अगोदर जरंगे काय म्हणला की निवडणुकांसाठी राजकारणासाठी प्रमाणपत्राला माझा पाठिंबा नाही. मग जरंगे ज्या 4 भगिनी मराठा तुझ्याकडे आल्या होत्या जिल्हा परिषदेच्या आणि नगर परिषदेच्या, आणि हा व्हॅलिडिटी प्रमाणपत्र, हे सगळं राजकारणासाठीचं आहे. खरे ओबीसी ज्यांच्यासाठी ही तरतूद केलेली आहे, मग ते कुंभार भावापासून ते लोहार भावापर्यंत, घिसडी भावापासून वडर भावापर्यंत, कैकाडी भावापासून वंजारी भावापर्यंत, वंजारी भावापासून बंजारा भावापर्यंत, ह्या सगळ्या भावांची जी आहे, जी कुठेतरी राजकीय उपलब्धता असते, ती आज महाराष्ट्रातून नाहीशी होत चाललेली आहे, नाहीशी होत चाललेली आहे. हा माणूस जिल्हा परिषदला निवडून आलाय, हा माणूस जिल्हा परिषदला निवडून आलाय. ह्या माणसाची 21 हेक्टर 78 हे फक्त एका जाम शिवारात. अरे मला सांगा किती एकर आहे तेवढं सांगा ना. 21 हेक्टर 38 21 हेक्टर 78 आर एवढी जमीन ही एकट्या व्यक्तीच्या नावाने नाही, त्यांच्या घरच्या कुटुंबाच्या. हे कुटुंबाच्या नावाने आहे. फक्त एका शिवारात, बाकी शिवारात अजून भरपूर आहे. हे एका शिवारामध्ये एवढी जमीन आहे. ह्या जमिनीची जर आपण म्हणजे आयात जर म्हणलं, कमाई जर म्हणलं तर ती 8 लाखात बसते का? 8 लाखात बसते का? हे विचार करणं आवश्यक आहे. आणि म्हणून हे प्रमाणपत्र मिळवण्याची पद्धत तुम्हाला सांगतो की एक अशी प्रॉमिसरी नोट, ही प्रॉमिसरी नोट स्वतः सेल्फ डिक्लेअर्ड असल्यासारखी ही चालते का? ह्याला प्रॉमिसरी नोटच्या आधारे असे प्रमाणपत्र दिले जाऊ शकतात का? दिले तर याचं समर्थन कोणी करू शकते का? आणि समर्थन करणं हे किती चुकीचं आहे ह्याचा कोणी विचार करणार आहे की नाही? की जात 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 म्हणून जात जाता जात नाही, जात जाता जात नाही, जात जाता जात नाही. म्हणून इनहेलेशन ऑफ कास्ट वाचणं आवश्यक आहे. आणि म्हणून ह्या अशा व्यक्ती, अपप्रवृत्त व्यक्ती ज्या प्रकारे हे प्रमाणपत्र मिळवत आहेत, हे अत्यंत म्हणजे दुःखद आहे, वेदनादायी आहे. आणि म्हणून मला हे सांगायचं आहे की आजच्या तारखेला जरंगेचं आणखीन एक आपण नाटक पाहिलं असेल. जरंगेला म्हणे रोड सुरक्षा पाहिजे, रोड सुरक्षा. बाबा तू काय बॅरिस्टर आहेस? बाबा तू काय जिल्हाधिकारी आहेस? बाबा तू कोण आहेस? तू ते आहेस? महिला पोलीस भगिनीवर, पोलीस अधिकाऱ्यांवर तुझ्या डोळ्या देखत तुझ्या करणीमुळे हल्ले झालेत. महाराष्ट्रातल्या लालपरी जळाल्यात. खरं तर तुला सांगतो, एमपीडी सारख्या गुन्ह्यामध्ये, गंभीर अपराधामध्ये तुझी काळजी घ्यायला पाहिजे सरकारनं. तुला रोडनं सुटका नसायला पाहिजे. आणि आता सुटका नाही, आता सुटका नाही, आता सुटका नाही. जैसी करनी वैसी भरणी, जैसी करनी वैसी भरणी. म्हणून आज या सगळ्या प्रकरणावर मी तुम्हाला सांगतो, एक गाणं डेडिकेट करत आहे मी. ते गाणं असं आहे, ही सुपारी आहे सुपारी, ही सुपारी आहे सुपारी, ही सुपारी आहे सुपारी, जरंगेच्या हाती हो सुपारी, जरंगेच्या हाती हो सुपारी, जरंगेच्या हाती हो सुपारी. कारण जरंगे तुझी भाषा, जरंगे तुझी भाषा नाही बरी, जरंगे तुझी भाषा नाही बरी, जरंगे तुझी भाषा नाही बरी. सांगतो हकीकत सदावरते खरी, सांगतो हकीकत सदावरते खरी, सांगतो हकीकत सदावरते खरी. बोल बच्चन करून शिंदेंना, बोल बच्चन करून शिंदेंना, शिंदेंना लाळ घोटल्यासारखे,
शिंदेना लाळ गोटल्यासारखे. गोड तू मानतो खरी, गोड तू मानतो खरी, हीच आहे सुपारीची बात हो खरी, हीच आहे सुपारीची बात हो खरी. आणि म्हणून हीच आहे सुपारीची बात हो खरी. काय सांगावे काय नाही, काय सांगावे काय नाही. 12 बलुतेदारांच्या देवेंद्रजी असो की बावनकुळे, शिरसाट असो की भुजबळ की असो मुंडे, जरंगे घालतो अपमानाची लाखोळी, जरंगे घालतो अपमानाची लाखोळी, अपमानाची लाखोळी. उभारतो हा अपमानाची गडी, उभारतो हा अपमानाची गडी. तरी येईना शिंदे विखे दानवेना, तरी येईना शिंदे विखे दानवेना. काहीच वाटेना हो खरी, काहीच वाटेना हो खरी. ही आहे सुपारी, ही आहे सुपारी, ही आहे सुपारी, जरंगेच्या हाती हो सुपारी. या गाण्याला मी जे आहे रेकॉर्ड सुद्धा केलंय आणि मी त्या गाण्याचे काही शब्द मी आपणाला रेकॉर्डेड आपल्यासाठी सादर करत आहे, महाराष्ट्रासाठी सादर करत आहे. सदावर्ते बोलतो ऐकता सगळे. सुपारी आहे सुपारी, जरंगेच्या हाती हो सुपारी, कारण जरंगे तुझी भाषा नाही बरी, सांगते हकीकत सदावर्ते खरी. बोल बच्चन करून शिंदेना लाळ घोटल्यासारखे, गोड तू मानतो खरी, हीच आहे सुपारीची बात हो खरी, हीच आहे सुपारीची बात हो खरी. काय सांगावे काही नाही. 12 बलुतेदाराच्या देवेंद्रजी असो की बावनकुळे, शिरसाट असो की भुजबळ की असो मुंडे, जरंगे घालतो अपमानाची लाखोळी, उभारतो हा अपमानाची गडी. हे लोकांमध्ये या जरंगेच्या या अत्याचारातून, या जरंगेच्या अपमानातून लोकांना नैराश्य आलं नाही पाहिजे, ही जिम्मेदारी सुद्धा आमची आहे. आणि म्हणून या गाण्याच्या नंतर मला हे सांगायचं आहे की ह्या तमाम एका वर्गाला 2 जातीचे प्रमाणपत्र मिळू शकत नाहीत, एकाच कुटुंबात मिळू शकत नाहीत. उरले सुरले ईडब्ल्यूएस सुद्धा घेत आहेत. खुल्या वर्गातले ब्राह्मण मला सांगा, ते काय भारतीय नागरिक नाहीत का? वैश्य भारतीय नागरिक नाहीत का? ठाकूर भारतीय नागरिक नाहीत का? जे आरक्षणाच्या याच्यात येत नाहीत ते भारतीय नागरिक नाहीत का? ईडब्ल्यूएस हे ज्यांच्यासाठी बनवलंय त्याच्यामध्ये सुद्धा घुसखोरी आणि त्याच्यातून जे आहे मान्य उच्च न्यायालयाचा निकाल, हे अत्यंत बोलकं आहे. म्हणून माननीय महसूल मंत्री श्री बावनकुळे साहेबांना आम्ही मंगळवारची वेळ मागितली आहे. महाराष्ट्रातल्या भटके विमुक्त ओबीसी ह्या सगळ्यांचं शिष्टमंडळ मंगळवारी बावनकुळे साहेबांना भेटेल आणि बावनकुळे साहेबांना हे सगळे पुरावे त्यांच्याकडे दिले जातील आणि ह्याच्यावर सांगोपांग चर्चा करून एक निर्णय व्हावा, कायदेशीर निर्णय व्हावा. आम्ही म्हणत नाही आमच्या फेवरमध्ये, परंतु कायद्याची पायमल्ली कुणीही करता कामा नये आणि ती होऊ नये ह्याच्यासाठी आम्ही आमचा जीव सुद्धा पणाला लावू. परंतु आमच्या कोणत्याच ओबीसी असेल, भटका असेल, कुणाचाच अपमान आम्ही सहन करणार नाही, हे आम्ही डंकेकी चोट पे सांगतो. पुढे जाऊन मला आणखीन एक विषय सांगायचा आहे की राज ठाकरेचा नुकताच दौरा झाला. तो दौरा नाशिक गुत्तेदार दौरा त्यांनी पूर्ण केला. मला असं वाटलं होतं की ते दर्शनाला जाऊन थोडा काळ थांबतील आणि परंतु जेवढा तिथे चिंतनासाठी थांबायला पाहिजे दर्शनासाठी जाऊन, तसं होताना दिसत नव्हतं. फक्त गुत्तेदार दौरा होता आणि अशा गुत्तेदार दौऱ्यातून ज्या गोष्टी कायदेशीर सगळ्या सुस्पष्ट असतात, परंतु आपल्या चेले चपाट्यांना बरेच वेळेस आपल्याला काही गोष्टी मिळवून देता येत नाहीत. त्याच्यामुळे आपण एवढा राग धरायचा नसतंय. आपलं वय पुढे गेलंय, आपल्याला प्रेशर येऊ शकतंय, आपल्याला स्वतःला त्रास होऊ शकतंय आणि त्याच्यामुळे कुणीतरी आयत्या वेळेला पत्रकार सांगतात किंवा काहीतरी सांगतात, त्याच्यावरून आपण खड्ड्यांचं मोजमाप करत निघालो. खड्डे नसायला पाहिजेत, कोणाचं समर्थन नाही, परंतु ज्या प्रकारे आपण आपले बैठकीतले कोणी कार्यकर्ते तर दिसतच नाहीत, आपलं कोणी तिथे शिल्लक राहिलं दिसतच नाही. आपण नाशिकमध्ये शिल्लक आहात का हे तुम्हाला डिक्लेरेशन द्यावं लागेल तुम्हाला नाशिकमध्ये शिल्लक आहात का? जेव्हा आपण नाशिकमध्ये राजकीय शिल्लकच नाही, तेव्हा आपण गुत्तेदारांच्या म्हणजे जे नाशिक गुत्तेदार दौरा जो केला याच्यातून काही फलश्रुती होणार नाही. आणि म्हणून राज ठाकरेंनी आता अशा प्रकारचे कार्यक्रम करण्याऐवजी थोडं चिंतनामध्ये लक्ष द्यावं. त्यांनी माननीय प्रबोधनकार ठाकरे साहेबांचं लिटरेचर वाचावं आणि त्यांनी जे म्हणजे आमचे नाईटवाले कलाकार असतात,
म्हणजे का आमिर खान सारखे अशांपासून थोडं डिस्टन्स ठेवावं आणि प्रबोधनकार ठाकरे साहेबांना वाचावं असं देखील मी आवाहन करतो. आणि राज ठाकरेंना मी सांगतो की सामान्यपणे संदीप देशपांडे साहेब जसं सामान्यांसाठी काम करतात ना, तसं पुन्हा एकदा तुम्ही विचार करा सामान्यांच्या पाण्यासाठी, रस्त्यासाठी, हे जे ज्या प्रकारे ऍक्च्युअल असते गुत्तेदारांसाठी नाही. आणि तुम्ही थेट कॉन्ट्रॅक्टरसाठी गेल्यासारखं नाशिक गुत्तेदार दौरा केला, हे की नाही समजण्याच्या पलीकडचं व्हाय. हे बस करा राज ठाकरे असं देखील म्हणतो. महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे घुले खून झालेला आहे, ज्या प्रकारे बीडमध्ये घुले आई उपोषणाला बसल्यात, महाराष्ट्र शासनानं सीआयडीकडे तपास दिल्याचं समजतंय. परंतु खासदार काय नव्हते बजरंग बाप्पांचा मुलगा पोरगा, त्यांचा कार्ट म्हणा की काय म्हणा आमच्या गुराख्यांच्या भाषेमध्ये, त्यांच्या बाबतीमध्ये आक्षेप आहे, त्यांचं इन्व्हॉल्वमेंट आहे. मी परत एकदा त्या वयोवृद्ध आई आहेत, त्या आईची काळजी सरकारने घ्यावी, संबंधित पोलीस अधीक्षकांनी घ्यावी. त्यांच्या जीवितास काही होता कामा नये आणि त्यांच्या जीवितास काही जर झालं तर म्हणजे आणखीन एक जीव गमावावा लागेल. भटक्या विमुक्तातला आमच्या वंजारी भावातला सुशिक्षित युवक, भगवान बाबांना मानणारा, भगवान बाबा की जय म्हणणारा युवक आम्ही गमावलेला आहे. केवळ म्हणजे देशमुखांच्या घरी मृत्यू झाल्यामुळे विशेष सरकारी वकील, देशमुखाच्या घरी मृत्यू झाल्यामुळे विशेष सरकारी वकील, उज्ज्वल निकम असो की कोणी असो, आमचा काही आक्षेप नाही. परंतु आमच्या वंजाऱ्याच्या घरी एका युवकाचा खून होतो आणि मग पोलीस अधीक्षक साहेबांना आमची विनंती आहे, जिल्हाधिकारी साहेबांना आमची विनंती आहे, कारण मंत्रालय स्तरावर ते काम नसते, स्थानिक स्तरावर काम असते. त्यामुळे तातडीनं विशेष सरकारी वकील जे कोणी त्यांना म्हणजे हे वाटत असेल न्याय मिळेल, जसं देशमुख कुटुंबाला जर उज्ज्वल निकम चॉईस असेल तर घुले कुटुंबाला बी तर चॉईस असेल ना, की वंजारी आहेत म्हणून चॉईस नाही, वंजारी आहेत म्हणून चॉईस नाही का? जिल्हाधिकारी साहेब प्रश्न विचारले जातील पोलीस अधीक्षक साहेब. विशेष सरकारी वकील मराठा खुनामध्ये जर होत असेल तर त्यांच्या मतानुसार देशमुखांच्या, तर त्याच प्रकारे घुले आईच्या प्रकरणात सुद्धा तक्रारीमध्ये सुद्धा विशेष सरकारी वकील त्या मागतील ते दिला गेला पाहिजे. बजरंग बाप्पाच्या मुलाला कोणत्याच परिस्थितीत सुप्रियाताई किती त्यांना हे करतात, म्हणजे हे करतात, निर्दोष मुक्त करतात, किंवा रोहित किती निर्दोष मुक्त करते, कारण दोघंही आमच्या वंजाऱ्याच्या घरी भेटायला गेलेले नाहीत. हे लोकप्रतिनिधींकडून अपेक्षित नसतंय. सुप्रियाताई अत्यंत नम्रपणे हे अपेक्षित नसतंय, गेलं पाहिजे. गुन्हेगारांना सांगितल्यानंतर तरी गेलंच पाहिजे, कारण व्यक्ती नसता तुम्ही, लोकप्रतिनिधी असता तुम्ही. आणि म्हणून लवकरात लवकर न्याय मिळावा अशी एक भावना आपल्या समक्ष, माननीय गृह विभागासमक्ष, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांसमक्ष माझी आहे. जरांगे पाटील म्हणतात की 29 तारीखला सोशल मीडियाचा वापर जास्त करा, पोस्ट व्हायरल करा. ते जरंगीला झाला आजार, तुम्हाला सांगतो हा वैचारिक आजार आहे. मला असं वाटतंय की जरंगेनं की नाही म्हणजे ह्या सिंड्रोम मधून स्वतःची सुटका करण्यासाठी एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे हे केली पाहिजे, उपचार घेतला पाहिजे. कारण वारंवार दवाखान्यात जातात ते, त्यापेक्षा एकदाच स्वतःची पूर्ण चेकअप करून घेतली पाहिजे. सोशल मीडियावर आंदोलनं होत नसतात, रिॲक्शन होत असतात, आणि रिॲक्शन हे डेस्टिनेशनला जात नसतात, म्हणजे दुसऱ्या काठाला जात नसतात. आणि त्यामुळं जरंगेची कोणतीच मागणी नाही. ओबीसी भावांचं मी आता सांगितल्याप्रमाणे पानिपत झाले त्यांच्या आरक्षणाचं. हे पानिपतातलं आरक्षण एक म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना जे रिझर्वेशन दिलेलं आहे MSR SEBC, त्या आरक्षणाचं आयुष्य काल उच्च न्यायालयाने सांगितलंय. आणि ते म्हणजे मला खात्री आहे की ते आरक्षण येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये ते आरक्षण पूर्णतः रद्द होईल. आणि ज्या प्रकारे जरंगे ओरड करताय, ही ओरड ही कोणाची नसून, ही ओरड कष्टकऱ्यांची नसून, मराठा भावांची नसून, ही ठराविक गुत्तेदारांची आहे. त्यामुळं 29 तारखेला जरंगेच्यानं काही होणार नाही. जरंगेच्या काही जर टेंडर नोटीस त्याच्या, मी जसं सांगितलं, अगल बगल मी नाही त्याच्यावर,
तसे काही टेंडरच्या ज्या गोष्टी असतील ते जरांगे पूर्ण करून घेईल असं मला वाटतं. फडणवीस यांच्या अंगात मराठा समाजावर अन्याय करण्याचा किडा आहे. मरेपर्यंत ते आपल्याला संपर्क करणार नाहीत किंवा मार्ग काढणार नाहीत. बावनकुळे यांच्या माध्यमातून मराठा समाजावर अन्याय सुरू असून त्यांनी केलेली चूक फडणवीस यांनी मान्य करायला हवी. तसेच सत्य पुढे शहाणपण चालत नाही असे एकंदरीतच इशारा दिलाय. जरंगेच्या इशाऱ्याला कोणी विचारत नाही, काडी किंमत नाही. हे होपलेस गोष्टी आहेत, ज्या गोष्टीला कोणी म्हणजे काडीची किंमत देण्याची गरज नाही. आणि राहिला प्रश्न माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या बाबतीमध्ये, माननीय मुख्यमंत्र्यांना ज्या प्रकारे तो हिनवत आहे, ज्या प्रकारे तो बावनकुळे साहेबांना हिनवत आहे, ह्या मागे नक्की म्हणजे बावनकुळे साहेबांचं खातं जे आहे, ज्या सुधारणा केलेल्या आहेत त्या जरंगेच्या टोळीतील काही लोकांना म्हणजे ते म्हणजे आवडत नसाव्यात. आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेब, मला तुम्हाला नम्रपणे सांगायचे की हे जरंगे आटपतं घ्या. हे स्पष्ट दिसतंय, हे ज्या प्रकारे मुख्यमंत्री महोदयांचं नाव घेताना एकेरी बोलतंय, बावनकुळे साहेबांचं नाव घेताना अत्यंत मारड्या मांगड्या म्हणल्यासारखं बावनकुळ्या म्हणतंय, त्यापुढे जाऊन कमरेखालची शिवी दिली आहे त्यानं, सोशल मीडियावर चाललंय त्यांच्या ग्रुप्समध्ये. या सगळ्या गोष्टी पाहता एकनाथ शिंदे साहेब, ही बनी बनाई तुमची खिचडी आहे का? तर खिचडी नसेल, तुम्हाला साहेब म्हणतोय तो, हा तुम्हाला साहेब म्हणतो, ही बनी बनाई खिचडी तुमची आहे. जर ही बनाई तुमची खिचडी असेल तर बनी बनाई या खिचडीला तुम्ही कुठेतरी मूर्त स्वरूप द्याने संपून टाका. अन्यथा हा जरंगे तुम्हाला सांगतो तुमच्या राजकीय जीवनाच्या कुठपर्यंत तुम्हाला नेऊन पोहोचवल. कहां तक ये पहुंचा देगा भाई शिंदे साहब, कुछ पता नहीं है. ऐसे लोगों से थोड़ा बच के रहना, ये कायम नहीं रहते, ये इनकी तो कुछ होती नहीं, लेकिन तुम्हारी भी औकात के ऊपर ही आ जाएंगे, तुम्हारी भी औकात पे ही आ जाएंगे. राज ठाकरे आज मुंबई गोवा हायवेची पाहणी करतायत. गेल्या आठवड्यात ते नाशिक दौऱ्यावर होते. आज खड्डे मुंबई गोवा हायवेवर आहेत, याची पाहणी ते करतायत. तर दरवर्षी ते करतात, याही वर्षी ते गेले. आणि तुम्ही जो नाशिक गुत्तेदार दौरा म्हणताय, गुत्तेदारची डेफिनेशन काय? मी एक सांगतो की राज ठाकरेंनी आता यादी जाहीर करावं की अगल बगल गुत्तेदारांची यादी कोणती आहे. त्याच्यामुळे त्यांना हे दौरे करावं लागणार नाहीत. कारण मला असं वाटतंय की गुत्तेदारांचे कामं संपल्याच्या नंतर गुत्तेदारांची जी टोळी असते ती पुढाऱ्यांचे घरं धुंडत असते. आणि इन्फ्लुएन्सर पुढारी जे असतात, इन्फ्लुएन्सर पुढारी, राज ठाकरेंचं काय सभागृहामध्ये किती नेतृत्व आहे, प्रतिनिधित्व आहे हे आपण बघितलं. पार्लमेंटमध्ये किती नेतृत्व प्रतिनिधित्व आहे आपण बघितलं. त्याच्यामुळे हे इन्फ्लुएन्सर पॉलिटिशियन आहेत आणि इन्फ्लुएन्सर पॉलिटिशियनकडे असे गुत्तेदार जात असतात. आणि गुत्तेदारी कारभार म्हणजे ज्याला आपण म्हणतो, बघा, मला राज ठाकरेंना हिनवायचं नाही, परंतु एक नवीन कन्सेप्ट आलेली आहे की ज्याला म्हणतो आपण पीआर म्हणजे मी ते करून आणून देतो. पद कोणतंच नसते, कंपनीचं कोणीच नसते, पण मी ते करून आणून देतो. ते कोण गुत्तेदार आहेत ते त्यांनी जाहीर करावं. त्यांना कोणते लाडके वाटतात ते जाहीर करावं. आणि ते इतके प्युअर आहेत, एवढे म्हणजे गुत्तेदार लाडवळात, तर ते लाडवळ सुद्धा लोकांना ते कळू द्या की राज ठाकरेंचे कोणते गुत्तेदार ते त्यांनी सांगावं. ते सांगत नाहीत. आणि नुसतं जर आपला हलकी वाजवत राहिले, आपण नाशिकमध्ये जाऊन हलकी वाजवायलो, आपले हलकी वाजवायचंच काम राहिले का आता आपल्याला फक्त राज ठाकरे? आपण कोणाविरुद्ध बोलायलो? जी व्यक्ती नॉन कॉन्ट्रोव्हर्शियल राहते त्या व्यक्तींबद्दल बोलायलो. त्यामुळं राज ठाकरेंचं हे सगळं मला असं वाटतं गुत्तेदारी कार्यक्रमाचा भाग आहे.